देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामधलं असणारं एनडीएचं सरकार आणि राज्यामध्ये असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे सातत्याने एक गतिमान सरकार कसं असावं त्याचे सर्वाचे एक्झाम्पल्स सेट करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतंय। आणि याच पार्श्वभूमीवरती करोनाचा काळ ज्यावेळेला आम्ही सर्वांनी पाहिला आणि या करोनाच्या काळामुळे निवडणुका लांबणीवरती गेल्या आणि प्रदीर्घ काळानंतर आज सर्व ठिकाणी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत। पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा 15 तारखेला होणार आहे आणि आपण सर्वजण जाणता की गेली वर्षानुवर्ष पुण्यामध्ये ज्या गतिमान पद्धतीने केंद्रामधलं असणारं नरेंद्र मोदींचं सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे काम करत आहे, सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाला अति गती दिली जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे। कोट्यावधी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जात आहेत। पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेच्या वेळेपासून आपण पाहिलं असेल की प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्न असतात, परंतु स्वप्न जर साकार करायची असतील तर फक्त आश्वासन देऊन होत नाहीत, त्या दिशेने पावलं उचलणं हे अत्यंत गरजेचं असतं। पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहीत आहे पूर्वी कधीतरी मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो करण्याच्या संदर्भातला ठराव हा महानगरपालिकेत झाला, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा महाविकास आघाडीला मेट्रोचे प्रकल्प हा पुण्यामध्ये चालू करता आले नाही, किंबहुना त्यांनी चालूच केले नाहीत। त्यांना ते प्रकल्प चालू करायचेच नव्हते। खरं तर इथली असणारी वाहतुकीची कोंडी दूर करणं हे फार गरजेचं असताना सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हे आपण सर्वजण पत्रकार म्हणून जाणता। परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आल्यानंतर, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यावेळच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली। बघता बघता आपण सर्वजण पाहता 33 किलोमीटरचे मेट्रो ही पुण्यामध्ये धावायलाही लागली, कामाला सुरुवात झाली, पूर्णही झाली आणि प्रस्तावित या सर्व कामांना जवळजवळ 13,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा खर्च झाला आहे। आणि त्याचबरोबर
येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पुणे शहर, आजूबाजूचा परिसर हा सुद्धा मेट्रोचं जाळं ह्या संपूर्ण शहरामध्ये पसरलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 50,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा उपलब्ध करून देण्याची तयारी ही सरकारने दाखवलेली आहे. त्यामुळे पुणे शहर आणि पुणे शहराची खऱ्या अर्थाने चिंता ज्याला म्हणतात, हे केंद्र आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेली आहे. याचं हे ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं. अनेक असे प्रकल्प की जे प्रकल्प फार गरजेचे आहेत. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रदूषण विरहित ती असली पाहिजे. आणि म्हणून इलेक्ट्रिक बसेस, 1000 इलेक्ट्रिक बसेस या पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी देण्याचा निर्णयही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे एक ना अनेक असे प्रकल्प घरामध्ये समान पद्धतीने पाणी पुरवठा झाला पाहिजे. यासाठी काय करावं लागेल याची चिंता सुद्धा भारतीय जनता पार्टीच करते आहे. त्यामुळे सर्व भागांमध्ये विकास होणं हे जसं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे बाह्य रस्त्यांमुळे, रिंग रोड्समुळे सुद्धा वाहतुकीची असणारी शहरातली कोंडी फुटू शकते, असा विचार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने करण्याला सुरुवात झाली. आणि लवकरच हेही सर्व विषय हे मार्गस्थ होणार आहेत. केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या असंख्य योजना या पुणे महानगरपालिका असेल किंवा इतरही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जात आहेत. नदी संवर्धनाच्या संदर्भातला सुद्धा निर्णय घेऊन त्याचं लवकरात लवकर त्याला पूर्णत्वाच्या दिशेने नेणं हा सुद्धा विचार हा भारतीय जनता पार्टीचं सरकारच करत आहे. केंद्र आणि राज्यामध्ये असणारं सरकार 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचं जे स्वप्न आहे, विकसित महाराष्ट्र बनवण्याचं जे स्वप्न आहे, त्याला सर्वात मोठी साथ जर कोण देणार असेल तर ती या देशामधील असणारी महत्त्वाची शहरच देणार आहेत. आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी असं ठरवलं होतं की या देशामधील असणारी 100 शहरं ही स्मार्ट झाली पाहिजे, स्मार्ट सिटी म्हणून झाली पाहिजे. आणि या शहरांमध्ये खऱ्या अर्थाने होणाऱ्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना गती जर दिली तर या सर्व भागांमध्ये रोजगाराच्या संधी याही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकतात. सर्व्हिस इंडस्ट्रीज मधलं असणारं योगदान या शहरांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. देशाचा GDP आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहतो ज्या गतीने पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. देश परमवैभवाच्या दिशेने जाताना दिसतोय. महाराष्ट्र सुद्धा ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जाताना दिसतोय.
देवेंद्रजी सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक क्षेत्राला अव्वल कसं करता येऊ शकतं, शिक्षण असेल, रोजगार असतील, या प्रत्येक क्षेत्राला नवी दिशा कशी देता येऊ शकते, या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष हे देण्याचं काम करतात. खरं तर पारदर्शकता सर्वात मोठं यामध्ये काम करत असतं. स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा सरकारे असो, नरेंद्र मोदी जी जसं म्हणतात, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, त्याच पद्धतीची असणारी व्यवस्था ही केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची डेव्हलप होते. खरं तर या सर्व महानगरपालिका ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम पाहत आहेत, या ठिकाणी सुद्धा अशी पारदर्शक व्यवस्था उभं राहणं आणि पारदर्शकता व्यवस्था उभं राहणाऱ्या विचारसरणीच्या हातामध्ये ती देणं हे अत्यंत गरजेचं आहे. सशक्त भारत बनवण्याची जी गरज आहे, त्यासाठी सशक्त भाजपा आणि पार्लमेंट टू पंचायत भाजपा हा नारा देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. खरं तर अशा अनेक योजनांबद्दल सांगता येऊ शकतं, परंतु आपण सर्वांना त्याची कल्पनाही आहे. पंतप्रधान आवास योजनेपासून गरीबातला गरीब की जो रात्री उपाशी झोपू नये म्हणून 80 कोटी लोकांना गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देणं, आरोग्याची असणारी व्यवस्था गरीबाला मिळाली पाहिजे म्हणून आयुष्यमान भारत सारख्या योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतच्या कोणत्याही इलाजाला प्रत्येक त्या नागरिकाला कोणाकडे याचना करता कामा नयेत, यासाठी सुद्धा दखल ही केंद्र आणि राज्याच्या सरकारने घेतली आहे. त्यामुळे अशा अनेक योजना ज्या आहेत की ज्या योजनांमुळे या देशामधील असणाऱ्या पूर्वीच्या सरकारमधल्या घोषणा, या घोषणांना केंद्रातलं असणारं नरेंद्र मोदीचं सरकार आणि राज्यातील असणारं आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारने खऱ्या अर्थाने सरकार मायबाप म्हणून काय असतं हे दाखवून दिलंय. 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम सुद्धा या सरकारने केलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या सरकारने केलेली कामं ही तुमच्या समोर आहेत, जनतेसमोर आहेत. पुणे शहर IT हब म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या पुणे शहराला एक जागतिक पातळीवरती घेऊन जाणं, विजन ठेवून घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे विजन दूरदृष्टी असणारा नेते हे महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आहेत याची आपणा सर्वांना कल्पना आहे. सर्वात जास्त FDA ज्याला म्हणतात हा यावेळेला महाराष्ट्रात यासाठी आला कारण
आपण जाणता की पारदर्शकता ही यामध्ये फार मोठं काम करत असतं. उद्योगधंदे ना चांगलं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फक्त MOUच झाले नाहीत, तर 80% जास्त प्रत्यक्ष कामांना सुद्धा सुरुवात झाली. लाखो रोजगार निर्मिती झाली आहे, हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमची, आमची, भाजपा सर्वांची, त्याचं कारणच असं आहे की छोट्यात छोट्या माणसांपर्यंत आणि मोठ्यात मोठ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाची चिंता ही नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रातलं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं सरकार महाराष्ट्रातलं हे करताना दिसतंय. त्यामुळे तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपणा सर्वांना फक्त एवढीच विनंती आहे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामधील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाहीये. ही निवडणूक पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी अशी निवडणूक आहे. त्यामुळे चुकीच्या विचारधारांच्या हाती इथली असणारी सत्ता देणं म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्याला हकास करणं असा होणार आहे. त्यामुळे एक विचाराच्या असणाऱ्या NDAचं केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार, त्या एक विचाराच्या सरकाराला जर आपण प्राधान्य दिलं, आपण देणारच आहात, तर त्याचा फायदा अनेक धोरणं जी तुम्हाला आम्हाला सर्वांना राबवायची असतात ती सहजपणे राबवता येतात. जसं की नव्याने झालेलं एअरपोर्ट, या सगळ्या गोष्टी केंद्र आणि राज्य मध्ये एक विचाराचं सरकार असल्यामुळे झाल्या आहेत. आणि आपण पाहिलं असेल की या अगोदर महायुतीच्या सरकारच्या अगोदर असणारं महाविकास आघाडीचं जे सरकार होतं, सर्व प्रकल्प हे बंद झाले होते. त्यामुळे ह्या सर्व प्रकल्पांना गतिमान करणं